जवळपास 2 वर्षापूर्वी माझ्या किचनमध्ये ही उडपी हॉटेलमध्ये मिळणारी टोमॅटोची चटणी ट्राय केली होती आणि ती घरामध्ये सर्वांना प्रचंड आवडली होती। या चटणीचा रंग दिसायला जरी लाल असला तर ही चटणी तिखट नसते। तसेच मुलांच्या टिफिनमध्ये आपण इडलीसोबत ओल्या नारळाची चटणी दिली तर ती जास्त वेळ राहत नाही, ती खराब होते। तर त्याऐवजी तुम्ही ही लाल रंगाची टोमॅटोची चटणी मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि ही घरीसुद्धा जवळपास 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर केल्यानंतर व्यवस्थित राहते। चला तर मग ही चटणी कशी बनवायची ते बघूया। यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। त्यानंतर या कांद्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। 3 ऐवजी 4 घेतले तरी चालतील। आणि इथे बेडगी मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे या चटणीसाठी एक मी प्रीमिक्स बनवलेला आहे। तुम्ही ते जवळपास 1 महिना रूम टेम्परेचरला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। तर गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि कांदा आपल्याला इथे खूप जास्त लाल रंगावर परतून घ्यायचा नाही, हलकासा परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि सोबतच 4 बेडगी मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा कांद्यासोबत छान अशी तेलामध्ये परतून घेऊया। ही चटणी बनवत असताना यामध्ये खूप जण पाणी घालतात, पाण्यामध्ये कांदा, आलं, लसूण, टोमॅटो हे शिजवून घेतात, पण तुम्ही अशा प्रकारे तेलात हे परतून घेतल्यानंतर याची चव खूप छान येते। यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो आपण 1-2 मिनिटं तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ घालून आपण हे झाकण ठेवून देणार आहोत। पाणी घालून आपल्याला इथे टोमॅटो शिजवून घ्यायचा नाहीये, तर तो तेलामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून सॉफ्ट करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं टोमॅटो हे छान परतून झालेले आहेत। थोडंसं मीठ टाकून आता हे आपण लो फ्लेमवरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं ठेवूया। त्यानंतर इथे बघूया टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे आणि हे जवळपास 50% तेलामध्ये छान असे सॉफ्ट झालेले आहेत। ही चटणी तुम्हाला जर थोडीशी तिखट हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाव चमचा तिखटसुद्धा घालू शकता आणि लहान मुलांसाठी जर बनवत असाल ही पद्धत वापरून तुम्ही बनवू शकता। तर आज मी मुलांसाठी बनवते त्यामुळे यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही। यासाठी लागणारं प्रीमिक्ससुद्धा तुम्ही या तेलामध्ये सुद्धा ॲड करून थोडंसं परतून घेऊ शकता। यानंतर हे सर्व आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात मी हे काढून घेतलेलं आहे। त्यानंतर जे आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे ते इथे मी 2 चमचे घेत आहे। जो पोह्याचा चमचा असतो त्यानेच इथे मी 2 चमचे घेत आहे। आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता खूप सुरेख असा लाल रंग आलेला आहे आणि दिसायला जरी याचा लाल रंग असला तरीही चवीला तिखट नसते, त्यामुळे मुलंही सहज खाऊ शकतील। चटणी तयार झाली तर यासाठी एक स्पेशल तडका देऊया। तर या ठिकाणी लागणारं जिन्नस जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे, त्यामुळे चटणीचा फ्लेवर खूप छान येतो। 2 मोठे चमचे तेल घेतलं, तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं तेलामध्ये घालून घेऊया। त्यानंतर इथे अर्धा चमचा हिंग घालायचंच आहे। हे व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर पटकन आपण चटणीवर ओतून घेऊया। ही चवीला चटणी आंबट, गोड, तिखट खूप छान लागते। महत्त्वाची टिप्स, जे या चटणीसाठी प्रीमिक्स वापरलेला आहे ते तुम्ही टोमॅटो कांदा तेलामध्ये फ्राय करून घेत असताना त्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता। तर तयार आहे आपली उडपी हॉटेलमध्ये मिळणारी स्पेशल अशी ऑथेंटिक पद्धतीची टोमॅटो चटणी। यानंतर आपण जी रेग्युलर बनवतो ओल्या नारळाची चटणी ती सुद्धा बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आज आपण उडपी हॉटेलमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीने ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी जवळपास 2 मोठी वाटी ओला नारळ बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि तिखटासाठी इथे 2 हिरवी मिरची आणि 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। हे आपल्याला एकत्र मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला थोडंसं तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरची
आणखी घेऊ शकता। त्याचबरोबर यामध्ये चिंचसुद्धा ॲड करतात, तर इथे मी चिंच न घालताच बनवते। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी चटणी वाटून झालेली आहे। तर यासाठी आपण आता तडका देऊया। तडका पॅन घेतला, 1 मोठा चमचा तेल घेतलं, तेल छान तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली आणि हा तडका आपण चटणीवरती ओतून घेऊया। तर तयार आहेत आपल्या उडपी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सिक्रेट अशा 2 चटणीचे प्रकार। तर ही लाल रंगाची चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, चवीला खूप छान लागते। तसेच या चटणीसाठी जे आपण प्रीमिक्स वापरलेला आहे त्याचे डिटेल्ससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवल्यानंतर झटपट अशी चटणी बनवू शकता आणि चवीला ही चटणी खूप छान लागते। त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणीसुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर तुम्हीसुद्धा उडपी हॉटेल स्टाईल एकदा ही चटणी नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे कमेंट करून सांगायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।